हाय, हॅलो, नमस्कार, रामकृष्ण हरी. चला आज आपण एक नवीन रेसिपी पाहूया. 10 दिवस साठवलेली दुधावरची साय आहे. ही फ्रीजरमध्ये साठवायची. हिच्यामध्ये दही वगैरे काही नाही, नुसती साय आहे. ती एका स्वच्छ भांड्यामध्ये काढून घ्यायची अशा प्रकारे. हे बघा, चिकट असल्यामुळे हाताने काढून घ्यायची चांगल्या प्रकारे. हे बघा, अशी मी सर्व काढून घेते. अशा प्रकारे काढून घेतली का ही खूप चिकट असते ना साय, त्याच्यामुळे स्वच्छ काढून घ्यायची हाताने. त्यानंतर त्यामध्ये थंड पाणी ओतायचं. हे बघा, अशा प्रकारे. आणि बोटाच्या साहाय्याने फक्त हलवून घ्यायचं. हे बघा, अशा प्रकारे. ज्या गुठळ्या झालेल्या असतात ना साईमध्ये, त्या फक्त मोडून घ्यायच्या अशा प्रकारे. आपल्याला लागेल तसं थोडं थोडं पाणी टाकायचं. थंड पाणी हे थंडच टाकायचं. थंड पाण्यामुळे लवकर लोणी निघतं. असं बोटाच्या साहाय्याने 1-2-3 मिनटं असं हलवून घ्यायचं अशा प्रकारे. तुम्हाला माझ्या रेसिपी कशा वाटतात नक्की कमेंट करून सांगत जावा. असं फक्त बोटाच्या साहाय्याने हलवायचं. आपण पहिलं रवीने उसळायचं किंवा मिक्सरला. असं न करता ह्या पद्धतीने जर केलं ना, खूप सोप्या पद्धतीने होतं. हे पटकन होतं. भांडे पण जास्त खराब होत नाहीत. त्यामुळे बघा, अशा प्रकारे फक्त असं बोटाच्या साहाय्याने हलवून घ्यायचं. हे बघा, थोड्या वेळ हलवल्यावर आपलं लोणी निघतं असं. आता हे आपण काढून घेऊ दुसऱ्या भांड्यामध्ये. हे बघा, अशा प्रकारे छान प्रकारे असं पिळून घ्यायचं. कसं दाणेदार लोणी निघतं बघा. असं काढून घेतलं का छानपैकी पिळून आपल्याला पुन्हा एकदा याला थंड पाणी टाकून धुवून घ्यायचं आहे. त्याच्यातलं दूध पूर्ण निघलं पाहिजे, कारण ही फक्त साय आहे. त्यामुळे असं काढून घ्यायचं. नाही बघा, अशा प्रकारे दाखवते त्याप्रमाणे काढून घ्यायचं. सर्व काढून घ्यायचं. आपण किती पाणी घातलं तर काही होत नसतं. आपल्याला पाहिजे तेवढं पाणी घालू शकता, कारण आपण नंतर या दुधापासून पनीर बनवणार आहे. हे बघा, मी सर्व काढून घेतलं. एवढं निघालं आहे. हे दूध पण आहे आणि पाणी पण आहे. आता आपण दुसऱ्या पाण्याने पण हे लोणी धुवून घेऊ, कारण त्याच्यात दुधाचा जो अंश असतो ना, तो निघाला पाहिजे सर्व. त्यामुळे हे दुसऱ्या पाण्याने पण धुवून घ्यायचं. हे पण थंडच पाण्याने धुवून घ्यायचं. आता बाकी पाणी पूर्ण निथळून घ्यायचं याचं. आणि एक जाड पातेल्यामध्ये घ्यायचं. असं स्वच्छ धुवून घ्यायचं.
मी दाखवते त्याप्रमाणे धुवून घ्या आणि पिळून घ्या. याच्यातलं पाणी निघायला पाहिजे. आता काही नाही, थंड पाणी असल्यामुळं सगळं ते एका जागेवर राहतं, अजिबात कुठं चिटकत नाही, काही नाही, आणि सगळं निघून येतं लोणी. हे बघा अशा प्रकारे. असं मग छान प्रकारे पाणी काढून घ्यायचं. बघा कसं पांढरं शुभ्र लोणी निघालंय. आता आपण याला गॅसवर ठेवूया. सुरुवातीला गॅस थोडा फुल ठेवायचा, म्हणजे मग लवकर वितळतं ते. त्यामध्ये मी 2 तुळशीची पानं स्वच्छ धुवून घालून घ्यायची आणि हलवत राहायचं. आता मी सांगते तुळशीच्या पानाचं महत्त्व. तुळशीच्या पानामुळे कलर पण छान येतो, तूप पण छान होतं. त्यामुळे जरूर तुळशीची पानं घाला. लवकर खराब पण होत नाही तूप तुळशीच्या पानामुळं. आणि मध्ये मध्ये लो गॅसवर हलवत राहायचं. हे बघा अशा प्रकारे हलवत राहायचं मध्ये मध्ये, कारण ते वरती येतं ना, त्यामुळे असं हलवून घ्यायचं. थोडा जास्त वेळ लागतो हे बनायला, पण बनलं का मग खूप छान लागतं. स्वाद पण छान येतो, चव पण तेवढीच छान लागते. त्यामुळे एकदा नक्की ट्राय करा माझ्या पद्धतीने. कशी वाटते रेसिपी नक्की सांगा कमेंटमध्ये. हे बघा अशा प्रकारे मध्ये मध्ये हलवायचे. हे बघा आता अशी प्रोसेस झाली. सतत हलवल्यामुळं काय होतं, पातेलं खाली जळत नाही आणि खाली लागत पण नाही, करपत पण नाही. त्यामुळं मध्ये मध्ये सतत हलवायचं चमच्याने. हे बघा अशा प्रकारे झालं. आता याला मोजून 2 मिनटं लागतील. दोन मिनिटात आपलं तूप तयार होईल. हे बघा असे बबल येतात वर. हे बबल कमी झाले का समजून जायचं, ज्याला समजत नसेल तूप कसं होतं ते. हे बबल कमी झाले, हे बघा असे हे बबल कमी झाले ना का समजून जायचं आपलं तूप तयार झालं आहे. आणि मग खूप छान वास येतो. कशी वाटली रेसिपी नक्की सांगा. आता थंड झालं का